नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू द ठमके फॅमिली इन युरोप. कसे आहात तुम्ही सर्व? तर आज शिवजयंती आहे. तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय शुभेच्छा. तर आपल्या सर्वांना माहितीच आहे की भारतामध्ये, खास करून महाराष्ट्रामध्ये, शिवजयंती एक उत्सवासारखा साजरा केला जातो. आम्ही इकडे सर्च केलं की इथे कुठे सेलिब्रेशन आहे का. म्हणजे आपण घराघरात तर शिवजयंती साजरी करतोच, पण बाहेर पण आपण सर्व उत्सवामध्ये सामील होतो. तर मी इकडे शोधलं, पण तसं काही तर मला मिळालं नाही. पण ठीक आहे. पण आम्ही ठरवलं की चला, शिवराय मनामनात, शिवजयंती घराघरात. तर आम्ही सुद्धा आज शिवजयंती साजरी करणार आहोत इथे नेदरलँडमध्ये. तर त्यानिमित्ताने बघूया, थोडं प्रिपरेशन करतोय आम्ही, तर तुम्हाला पण दाखवतो. तर चला बघूया आपण तयारी कशी चालू आहे. शरण्य, तू काय करतेस? मी ना एक शिवाजीराजांचा झेंडा बनवलाय आणि एक तिरंगा झेंडा बनवते अजूनपर्यंत. आणि तू हे काय नेसलेस? जरा दाखव बघू. ही महाराष्ट्राची नऊवारी साडी आहे. ओ, ही आहे आमची मुलगी शिवकन्या शरण्या. सो गाई, शरण्य तिचं काम करते आणि अश्विनी तिचं जेवणाचं डिपार्टमेंट सांभाळते. तर मला काम दिलेलं आहे की सजावट करण्याचं. तर सजावटीसाठी खूप कमी सामान आहे आमच्याकडे. तर हा आहे जो फेटा आहे आपला. त्या फेटाचं मी आता इकडे सजावटीसाठी यूज करतो आहे. आणि इंडियावरून येताना मी खास करून हा भगवा झेंडा आणला होता सोबत. तर तो आहे माझ्याकडे, त्याचा यूज करणार आहे. आणि तुम्ही बघू शकता इकडे हा एक आहे आमचा देवाऱ्याचा चौरंग, तो एक आहे. दिवा आणि अशा छोट्या छोट्या वस्तू आहेत. त्याच्यातूनच आम्हाला क्रिएटिव्ह पद्धतीने काहीतरी डेकोरेशन करायचं आहे. सो दॅट उत्साह, म्हणजे काय, उत्सव असं वाटेल की सेलिब्रेट केल्यासारखं. तर माझ्यासोबतच राहा, मी काम सुरू करतो. चला जाऊया किचनमध्ये. अश्विनी काय स्पेशल बनवते ती. मग अश्विनी, आज काय आहे स्पेशल शिवजयंती निमित्त? पुरी, त्याच्यानंतर मी आता शेवयाची खीर बनवली आहे. मेथीची भाजी रेडी आहे. तर वाटाणा बटाटा भाजी बनवणार आहे. डाळ भात झालाय, पुऱ्या तळायच्या बाकी आहेत, ते आता मी करून घेते. सगळ्यांना शिवजयंतीच्या खूप 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 शुभेच्छा. पण आज तर आपला बाहेर जायचा प्लॅन होता ना, त्याच्याबद्दल काय सांगशील? पावसाने पचका केला ऍक्च्युली आमचा. आम्ही विचार केलेला की असे ट्रेडिशनल क्लोथ्स घालून मस्त शरण्याला बाहेर असं वॉक करत नेऊ, एम्स्टरडॅम मध्ये वगैरे जाऊ. पण आज पाऊस आहे, त्यामुळे मग बाहेर जाण्यात शक्य नाही, कारण की थंडी लागते आणि मग जॅकेट घालावंच लागतं. आजकाल इकडे जरा टेम्परेचर बरं झालं होतं, 10-12 डिग्री. तर आम्ही विचार केला की ठीक आहे, ती नऊवारी घालून थोडं राहू शकते, की आम्ही तिला घेऊन जाऊ, थोडं इकडे आपली संस्कृती दाखवायचा प्रयत्न करू की आज नक्की काय आहे. पण नाही शक्य झालं, तर म्हटलं ठीक आहे, घरातच करूया. आणि आम्ही थोड्या फ्रेंड्सना बोलवलंय, तर बघू प्रत्येकाला कोण येतंय कोण नाही येतंय त्यांच्या त्यांच्या वेळेनुसार. पण ऍटलिस्ट आम्ही घरात तर सेलिब्रेशन करूच शकतो, जसं दरवर्षी करतो. हा, नाहीतरी आपण कोविडच्या टायमामध्ये पण घरीच केलं होतं. हा, गेले 2 वर्ष तर आम्ही शिवजयंती घरातच सेलिब्रेट केली होती, बाहेर नव्हतोच गेलो. त्यामुळे असं फर्स्ट टाइम होतं, ते जास्त मिसिंग वाटतंय की फर्स्ट टाइम आता इतक्या जोरात सेलिब्रेट होईल. आणि आता आम्ही व्हिडिओज वगैरे बघतोय सारखे सारखे महाराष्ट्र. हो ना, सगळ्यांच्या स्टेटसवर जोरदार आहे. सगळे इकडे तिकडे गेले शिवजयंती सेलिब्रेशन साठी आणि आम्हीच घरात बसलोय. पण ठीक आहे, चालून जाते. मी आज तुलिपची फुलं आणलेली आहेत आणि तीच आज मी इकडे डेकोरेशनसाठी, आपल्या सजावटीसाठी वापरणार आहे. अश्विनी, आमचं तर आवरून झालेलं आहे डेकोरेशन आणि शरण्याची पेंटिंग पण झालेली आहे. तुझं काय स्टेटस आहे? झालं माझं पण. पुऱ्या बनवते, मग होईल थोड्या वेळात, 5-10 मिनिटात होईल. पूजा करून घेऊ आणि मग जेवायला बसू. भांड्यांची इकडे कमतरता आहे, त्यामुळे मला थोडं ऍडजस्ट करून घ्यायला लागतंय. नाही, बरोबर. एवढी भांडी होती की ती वापरली पण नव्हती कधी. एवढे वेगवेगळे सेट पडलेले होते.
आणि ते मात्र ताट वाट्या सगळं आम्ही लिमिटेड घेऊन आलोय. आणि या फर्निश्ड घरामध्ये जेवढा आहे तेवढ्याच आहेत वस्तू. जास्त गोळा नाही करत बसायचंय. कधी पण बुलावा आ सकता है. मिनिमलिस्ट म्हणतो ना आपण, तशी लाईफ जगतो आता सध्या आम्ही इकडे. मग अश्विनी कसं वाटलं डेकोरेशन? तेच बघत होते कसं केलंय. छान आहे. लाइटिंग चालू नाही का? आत्ताच बंद केली असेल. ऍक्च्युली आज काय झालं की सूर्य नाही उगवलाय, नाहीतर ही मूर्ती ज्या ठिकाणी असते म्हणजे इथेच असते ती नेहमी. थोडीशी आम्ही जस्ट जागा ऍडजस्ट केली आज, पण ती सूर्य असा इकडून उगवतो आणि ह्या मूर्तीवरती असा एकदम गोल्डन गोल्डन असा प्रकाश पडतो आणि मागे मग त्या सिंहासनाची सावली दिसते. इतकं भारी वाटतं ना रोज बघायला म्हणजे. पण आज जरा क्लाउडी असल्यामुळे ते व्हिडिओमध्ये नाही दिसणार तुम्हाला, पण छान केले डेकोरेशन. आणि ते एक म्हणजे विशेष आम्हाला सांगावं असं वाटतं की जो कोणी आमच्याकडे येतं तो सर्वात पहिलं इकडे शिवाजी महाराजांच्या मूर्तीकडे जाऊन बघतोय आणि म्हणतो की अरे वा, तुम्ही हे स्पेशली इंडियावरून आणलीत, कधी आणलीत, कशी आणलीत असे विचारतात. म्हणजे तर ही मूर्ती हेवी आहे, मला वाटतं 1.5-2 किलोची तरी ती आहे. आणि आम्हाला सगळेजण तेच विचारतात नेहमी की तुम्ही लगेजमध्ये एवढी मोठी मूर्ती कशी सांभाळून आणली हे ते. तर नेहमी म्हणजे आमचं असं स्वप्न होतं की जायचंय बाहेर, तर बाहेर जायचंय हे पण स्वप्न होतं, पण त्याच्याबरोबर म्हणजे महाराजांना घेऊन सोबत जायचंय. येस, त्याच्यामुळे सर्वांना ह्याचं खूप कुतूहल असतं. आणि इथं सर्व मुलांना, काही जे मुलं इथं वाढलीत त्यांना माहितच नाही शिवाजी महाराज. त्यामुळे आमच्या घरी कोणी आलं इकडचं जरी तर ते आम्हाला विचारतात. म्हणजे त्यांना असं मग स्पेलिंग सांगायला लागते की शिवाजी महाराज नक्की कोण आहेत, कुठले आहेत, सगळंच सांगावं लागतं आम्हाला. आणि इथे आल्यापासून पण बऱ्याच अशा गोष्टी घडल्यात. सगळ्याच गोष्टी काय आम्ही व्हिडिओमध्ये दाखवत नाही, पण आयुष्यभर एकच प्रेरणास्थान आहे ते म्हणजे शिवाजी महाराज. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय जिजाऊ. जय शिवराय. जय जिजाऊ. जय शिवराय. मम्मा मला पण करायची गरज नाही. तुला येते? नाही. पप्पा शिकवतील तुला. बोल. बोल बघू. प्रौढ प्रताप पुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर ही आहे मेथीची भाजी, ही आहे वाटाणा बटाटा भाजी, डाळ, खीर बनवली आहे, पुऱ्या आहेत आणि भात आणि पापड. अस्सल महाराष्ट्रीयन जेवण. येस. बोल. भारत माता की जय हो. जय जय करा शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जा लवकर जय तू जा. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
सो गाईज, हा होता आजचा छोटासा शिवजयंती स्पेशल ब्लॉग. तर या निमित्ताने का होईना आज आमच्याकडे आमचे इंडियन फ्रेंड्स आले आणि म्हणजे आम्ही सर्वांनी मस्त गेट टुगेदर केलं. थोडं शिवाजी महाराजांबद्दल आम्ही म्हणजे मुलांकडून किंवा सर्वांकडून ऐकलं, शेअर केलं. आणि अजून काय सांगू शकते? आणि बऱ्याच लोकांना म्हणजे शिवाजी महाराजांबद्दल माहित होतं, पण त्यांच्याकडे शिवजयंती साजरी केली जात नाही. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये साजरी होते, त्याचे व्हिडिओज वगैरे ते बघतात, पण अशी आपण घराघरामध्ये पण शिवजयंती साजरी करतो हे त्यांना माहित नव्हतं. तर आधी त्यांना आश्चर्य वाटलं की जेव्हा माझ्या महाराष्ट्रातल्या फ्रेंड्सना सुद्धा जेव्हा मी बोलले की त्यांना आश्चर्य वाटलं की नक्की कुठे आहे शिवजयंती म्हणून. ते म्हटलं की माझ्या घरीच आहे, तुम्हाला टाइम मिळाला तर या. आता काही फ्रेंड्स आले होते आणि काहींना नाही वेळ मिळाला. ऍक्च्युली आमचं बाहेर जायचाच प्लॅन होता, त्यामुळे आधी आम्ही इन ऍडव्हान्स 2-4 दिवस आधी काही कोणाला सांगितलं नव्हतं. पावसामुळे आम्ही बाहेर नाही जाऊ शकलो, पण मग बऱ्यापैकी लोक आली होती आणि मग आम्हाला याचाच आनंद आहे की आम्ही तर घरात तर सेलिब्रेट केलंच, पण थोडंफार शिवाजी महाराजांबद्दल दुसऱ्यांना पण सांगण्याचा प्रयत्न केला. आणि या निमित्ताने का होईना की म्हणजे लहान मुलांपर्यंत हे पोचलं, सो दॅट सगळ्यांपर्यंत ही आपल्या पिढ्यानपिढ्याही पोचलं पाहिजे. कारण का शिवाजी महाराजांशिवाय आपलं काही अस्तित्व नाही, असं मला तरी असं वाटतं. हो, आणि तेच आपल्या मुलांमध्ये पण रुजलं पाहिजे. तर मग शरण्या पण खूप एक्सायटेड होती, खूप मजा केली. खूप मजा केली. नेक्स्ट टाइम तर आम्ही अजून जोरदार करू. आणि त्यांना सुद्धा येऊन आनंद वाटला ना. सारखे ते आम्हाला बोलत होते की बरं झालं तुम्ही आम्हाला इन्व्हाइट केलं, बरं झालं इन्व्हाइट केलं असं म्हणत होते. सो ही होती आमची नेदरलँड मधली पहिली शिवजयंती आणि ती आम्ही खूप उत्साहात साजरी केली. तुम्ही पण साजरी केलीच असणार आहे. तर तुम्ही काय काय केलं तुम्ही हे कमेंटमध्ये सांगू शकता. आणि तुम्हाला आमच्या डेकोरेशन्स किंवा अजून याच्याबद्दल काय आवडलं, म्हणजे साध्यात एकदम सिम्पल केलंय आम्ही, काय आवडलं तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. सो गाईज, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्कीच सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओज आणि नवीन नवीन इन्फॉर्मेशनसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो टिल दॅट टाइम, स्टे ट्यून्ड, स्टे ऑसम. जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय.